तर मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सरचे स्वागत आहे. तर आता तुम्ही बघू शकताय आपण आपलं शेत नांगरणीसाठी आलेलो आहे. तर आत्ता तुम्ही बगळे बघू शकताय. आता संध्याकाळचं म्हणजे 6 वाजल्याचा टाईम आहे. तर बघू शकता ही बगळ्यांची संख्या. तर बगळे आलेल्याचा फायदा काय, आपण जेव्हा शेत जमिनीची नांगरट करत असतो तेव्हा आपल्या जमिनीमध्ये बरेचसे अबायोटिक तत्व असतात. म्हणजे किडे झाले, मकोडे झाले, जे आपल्या काय असे किडे माकोडे जे आपल्या पिकासाठी हानिकारक, जसे की होमनी म्हणा किंवा अजून कुठले कीटक म्हणा. तर ह्याद्वारे आपण काय करू शकतो आहे, तर ह्या टायमिंगला नांगरल्यावर ही जे बगळे आहेत का नाही, सगळे किडेमाकोडे खाऊन आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. तर हे एक शेतकऱ्याचं मित्रच आहेत. आणि एक असंही दर्शवतं आहे की तुमच्या शेतीचं गुणवत्ता चांगली तर काय, तर तुमच्या शेतामध्ये बगळे येणे. बगळे येण्याचं म्हणजे काय, आता त्याचं एक इम्पॉर्टन्स सांगतो मी तुम्हाला. तुमच्या मातीमध्ये गांडूळ तयार होते, त्यामुळेच तर बगळे येतात. त्यामुळं एक ध्यानात ठेवा मित्रांनो, तुम्ही तुमच्या मातीची जर गुणवत्ता वाढवायची असेल तर तुम्ही वावरातलं पाचट जाळू नका, तुम्ही त्याचं खतामध्ये रूपांतर करा. शिवाय तुम्ही आता बरेचसे जण म्हणतील की पाचट गाडायला खर्च येतो. तर मित्रांनो अजिबात खर्च येत नाही, ते शेणखतापेक्षा बी चांगलं तुम्हाला बेनिफिट देते. अजून एक गोष्ट, आता नांगरटी करण्याची चांगली पद्धत म्हणजे काय, आता आपल्या इकडच्या मातीच्या टाईप आहे तो ब्लॅक कॉटन सॉईल आहे. आता ब्लॅक कॉटन सॉईल कसं आहे, हरियाणा पंजाबला वेगळी माती असते, महाराष्ट्रात वेगळी माती. आपल्या आता बरेचसे शेतकरी सोशल मीडियावर बघतात की हरियाणा पंजाबवाले 50 HP ट्रॅक्टरवर 3 बॉटम नांगर वापरत आहे, तर कोण 4 बॉटम वापरत आहे. पण आपल्या इकडं ब्लॅक कॉटन सॉईल, आता हा माझा 50 HP ट्रॅक्टर आहे, ह्याच्यामध्ये शिवाय मी मॉडिफिकेशन बी केले पंपमध्ये. हे आपण 55 HP मध्ये ह्याला अल्टर केले. तर बघू शकताय 2 बॉटमचा प्लाव आहे, 50 HP रिक्वायर्ड जो आहे, मोठा नांगर आहे. तर चांगली अशी मशागत होते. तर शेतकरी मित्रांनो, सोशल मीडियावरचं बघून तुम्ही असं समजायचं नाही की माझा ट्रॅक्टर ताकद कमी लावतो आहे. आपल्या जमिनीचा प्रकार बघायचा ना, आपल्या जमिनीच्या प्रकारावर आपले अवजार अवलंबून असतात की आपण कुठले वापरायचे. तर आता बघा तुम्ही नांगरटीची क्वालिटी बघू शकताय, किती खोल नांगरट केली. हे बघा, 1 वीत, हे 2 वीत आणि ही 4 बोटं, जवळपास 1 फूट राऊंड फिगर पकडून चालू, 1 फूट एवढी खोल नांगरट झाली. एवढी खोल जर तुमची नांगरट झाली तर तुमच्या जमिनीमधले क्षार हे बरेचसे कमी होतात, कारण की खालची माती चांगली पिकाऊ माती वर येते. आणि अजून एक, जर तुमच्या मातीमध्ये क्षार भरपूर असतील तर क्षार कमी करण्यासाठी काय करायचं आहे, वारंवार पाचट गाडायचं. फॉर एन एक्झाम्पल, आता कोण ऊसाची शेती करत आहे तर त्यांना अजिबात पाचट पेटवायचं नाही वावरामध्ये. त्याला पाचट कुटी मारा, रोटर मारा, जे तुम्हाला योग्य वाटते ते करा. त्याचबरोबर तुमचे शेतजमिनीची गुणवत्ता अजून तुम्हाला वाढवायची आहे, शेणखताचा चांगल्या प्रकारे उपयोग करा. आणि चांगलं कुजलेलं शेणखत वापरा, अर्धं कच्चं कुजलेलं शेणखत वापरू नका, कारण की ते तुमच्या वावरातलं मातीचं टेम्परेचर वाढवतं. तुम्ही कुठल्याही कृषी अधिकाऱ्याला विचारा, म्हणावं शेणखत कसलं वापरावं, चांगलं कुजलेलं का अर्धवट कुजलेलं. ठीक आहे, जेव्हा ती डिकम्पोजिशनची प्रोसेस होत असते त्याच्यामध्ये हीट निर्माण होते, त्याच्यामुळेही आपल्या वावराचा pH वाढतो. तरी ज्यांना चांगलं उत्पन्न काढायचं आहे, ह्यात त्यांना स्टेप्स ह्या छोट्या छोट्या आहेत, जर फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच उत्पन्न निघणार आहे आणि प्रगती चांगली होणार आहे. धन्यवाद.